दात काढण्यापूर्वी प्रत्येक पेशंटला आम्ही सांगतो की तुमच्या मधुमेहाची पातळी ही किती आहे. जर ती नॉर्मल असेल तरच दात काढला जातो आणि मधुमेही रुग्णांना काही पथ्य पाळावी लागतात आहाराबद्दल, परंतु ती त्यांच्याकडून पाळली जात नाही आणि आहारामध्ये पथ्य न पाळल्यामुळे त्यांची रक्तातील साखर ही वारंवार वाढत जाते आणि योग्य व्यायाम आणि चालणे चालू ठेवले तरी त्याचा योग्य परिणाम दिसत नाही. औषधे शरीराला इन्सुलिन प्रभावीपणे वापरण्यास आणि ग्लुकोजची पातळी कमी करण्यास मदत करतात, परंतु जर रक्त शर्करा अचानक वाढली तर मात्र हे प्रमाण ते हाताळू शकत नाही आणि हे जास्त करून जड जेवण किंवा मिष्टान्न खाल्ल्यावर होतं. व्यायामामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते, परंतु हे प्रमाण काही तासच टिकते. जेव्हा कोणी मोकळेपणाने अन्न खातं तेव्हा उपवासानंतरची साखर ही वाढली जाते आणि त्यामुळे अनेक दुष्परिणाम दिसू लागतात, जसे मज्जातंतूंचे नुकसान होते. याशिवाय मूत्रपिंडावर ताण येतो आणि लिव्हरला सुद्धा सूज येते, कारण अधिक जलद गतीने यकृतामध्ये चरबी जमा होते. यामुळे वजन वाढते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी सुद्धा वाढते. आणि ह्यामुळेच आरोग्य राखण्यासाठी मधुमेही रुग्णांनी ही पथ्य आहाराबाबतची जी असतात ती नक्की पाळावीत.